शिक्षक समन्वय संघाचा आजचा 50वा दिवस। एकच काळी जरी बाकी असली तर 2 कॅबिनेट पण बाकी आहेत। एक काळी जरी बाकी असली तरी 2 कॅबिनेट बाकी आहेत। आपल्या पालकांनी आज लढाई लढली आणि जिंकली सुद्धा। गेल्या 50 दिवसामध्ये आपण लढलो, फाईल तयार होऊन विशिष्ट पद्धतीपर्यंत गेली होती, आपण जिंकलो होतो। परंतु ही लढाई कुठेतरी 1% मागे पुढे होती। ती आपली वाट्याची लढाई आपल्या पालकांनी आज लढली आणि जिंकली। यासाठी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांना साथ दिली। मंत्रिमंडळाच्या बैठकीतच माननीय मंत्रिमंडळ आपले पालक मंडळाने आंदोलन सुरू केलं। काही अडचणी अशा होत्या, पुन्हा आझाद मैदानाला आपल्याला कधीच यायचं नव्हतं, कधीच यायचं नव्हतं अशी आपल्या पालकाची भूमिका होती। त्या भूमिकेने छेद कुठेतरी व्हावा असं कदाचित त्या बैठकीत ठरलं असावं। आणि या मंत्रिमंडळाची बैठक जशीही संपली त्यानंतर या सगळे सचिव आणि त्या संदर्भात उपमुख्यमंत्री आणि आपले पालक मुख्यमंत्री अशी एक संयुक्त बैठक झाली। आणि या बैठकीमध्ये आता पक्क ठरलं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही करून या शाळांना न्याय द्यायचा। आता हे असं झालं आजचं बरं उद्यावर, परंतु आणखी 2 मंत्रिमंडळाच्या बैठकी, एक 8 आणि एक 11 मंगळवारी आणि शुक्रवारी। काय होतं, वारंवार आम्ही तुम्हाला आवाहन करतो, आव्हानाला प्रतिसाद देता आपण मोठ्या संख्येने येता। कधी कधी नियतीचा कधी कधी डाव असते, ती डाव नियती साधत असते। नियतीला साधलेला डाव आपल्या पालकांनी खोडून काढला आणि स्वतःची लढाई, आपल्यावरची लढाई स्वतःवर घेतली आणि ती जिंकली। नाही तर ती फाईल कधीही येण्याची शक्यता मला तरी वाटतं सुतराम नव्हती। पालकांनी भूमिका नसती घेतली तर आपलं 50 दिवसाचे कष्ट कदाचित ऐतिहासिक या असलेल्या आंदोलनामध्ये जमा झाले असते। असा कष्ट करताना ऊर भरून येतो आमच्या सारख्याचा की आपण चुकतो कुठं, लढाई आपली चुकली कुठं नेमकी। परंतु आपण हरत असताना जिंकण्याची आशा आपल्याला आपल्या पालकाने दिली होती। पालकाला कळवा आला, पालक स्वतः मैदानावर रात्री येऊन रडले, ही भावना ओतपोत होती त्यांची। आमच्या सरकारने रात्रंदिवस कष्ट करताना वाटत होतं की आपलं कमी तरी कुठे पडलो आपण। आणि ह्या आंदोलनाला दिशा द्यायचं नियोजन सुरू झालं होतं सकाळीच। आम्हाला सकाळीच रिपोर्ट लागला, कारण कळलं असेल तुम्हाला आजचं सिच्युएशन। माईक काढून घेतला, साऊंड काढून घेतला, कुठेतरी अपंग करण्याचे प्रयत्न सुरू झाले। परंतु वरच्याला आपल्या कष्टाची काळजीच आहे। साईबाबा चरणी सगळ्या गोष्टी होत्या रात्री, आणि साईबाबाने आपल्या पालकाला लढण्याची शक्ती दिली। त्या लढाईत पालक पूर्णपणे जिंकले। अनेक गोष्टींच्या घडामोडी झाल्या, काय कागद काढली आणि काय घातली, काढाघाडी झाली एवढं नक्की सांगतो। काही गोष्टींनी अपडेट नाही नगर मी तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु तुम्ही जिंकलात हे मी तुम्हाला सांगू शकतो। फक्त आणखी एक मंत्रिमंडळाची बैठक आपल्याला वाट बघायची। तुमचा शासन निर्णय होणार, सगळ्या काही गोष्टी होणार, परंतु त्याच्यासाठी लढायचं शेवटपर्यंत। आचारसंहिता लागते 14 ऑक्टोबरला, जसा दसरा मेळावा संपेल आचारसंहिता लागलेली असेल। त्यापूर्वी सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आपल्या पालकाच्या माध्यमातून जिंकल्या जातात। दोन्ही उपमुख्यमंत्री यासाठी, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, सगळ्या गोष्टी त्यांनी आज बसून क्लिअर करून घेतल्या। आता नव्याने प्रवास व्हायचा म्हणला तो वेळ जातो, परंतु हा वेळ पण आजच्या आज त्यांनी वाचवला। येणारी मंत्रिमंडळाची बैठक ही आपल्या भवितव्याची रेषा लिहिणारी असणार आहे। आपला पालक आपल्यासाठी एवढा मला या शिक्षकांना पूर्ण न्याय द्यायचा आहे।
आणि ती पूर्ण न्याय देणारी फाईल त्यांना खटकली. त्याच्यामुळे इतक्या दिवस ती फाईल लपवली गेली होती. यांना पूर्ण न्याय मिळाल्यावर आमचे झेंडे तरी कोण घेणार आहे? ही भूमिका कुठेतरी समोर आली असावी बारीक गल्लीनं. आणि हा संघर्ष कदाचित आपल्या देऊन देणार तरी काय आपल्याला कागद देणार आहे. तो कागद का महत्वाचा वाटतो हे लक्षात घ्या पाहिजे. तो कागद नसेल तर येणारे साधारण देणार नाही. त्याच्यात पुन्हा 3 वर्ष झगडायला जातील मग 27-28 ला पैसा. परंतु पालकांनी काळजी घेतली हा देताचे कागद पुढचं कुठलंही सहकार्य आलेल्या अधिवेशनातच पैसा उभा राहणार आहे एवढं लक्षात. सगळी काळजी घेण्याचं काम आपल्या पालकांनी केलेलं आहे. जास्तीचं मला बोलायचं याच्यामुळे नाही की बोललं अनेक गोष्टी निघून जातात. त्याचा त्रास मला काय होते. 2 बैठकात काय झाला मी सहज आपल्याला परफेक्ट आकडेवारी सांगितली आणि आकडेवारी तुम्ही कशी सांगू शकता म्हणून मला अनेक गोष्टींचा त्रास झाला. याच्यातले अनेक बारकावे आहेत. हे सगळे बारकावे कुणालाही नुकसान आपण मागत होतो. एक पवार साहेबांनी काय ठरवलं होतं प्रचलित द्यायचं ठरवलं होतं. बघा आपण नुसतं काय म्हणत होतो 1 जानेवारी किंवा 1 जून पासून टप्पावाढ द्यावी. प्रचलित सांगितलं का मूळ मागणीपासून दूर चाललो आपण. यापूर्वीच्या आंदोलनाचं सांगायला लागलो मी. आम्ही तर प्रचलित शब्द वापरतोच. फक्त टप्पावाढ लागू करावी आहे की नाही. निवेदन अशी वाचण्यात आली की नाही. आणि ही भूमिका माननीय पालकांना पटली होती किंवा प्रचलित देत असताना तुम्ही टप्पावाढ मागताय. मागणी टप्पावाढीची आणि प्रचलितची फाईल आहे. कधी कधी गफलत होते मागण्यामध्ये. शिक्षक समन्वय संघाची मूळ मागणी ही प्रचलित धोरणाची आहे. ते धोरण लागू करून 1 जून 2024 पासून टप्पा ही मागणी शिक्षक समन्वय संघाची कायम आहे, कायम राहणार आहे. आणि म्हणून सगळ्या बांधवांना वाटलं असेल की एवढे निर्णय झाले, निर्णय आले, आपला कुठे फाईल लपलेली होती ती आज पूर्ण बाहेर निघलेली. सर्व धोरण साफ केलेली त्याच्यावरची. आणि आता खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यश संपादन करू हे आता मात्र अधोरेखित झालेलं आहे. आता तुम्ही म्हणता केपी पाटलाचे बोलण्यात काय खूप प्रेम आहे, पण आता मला आज काही मर्यादा घातलेत. आम्हाला संयम बाळगायचा आहे. हा मैदान पूर्ण जिंकायचं आहे. तुमच्या हातात तो कागद द्यायचा आहे ज्या कागदाने आपल्याला येणाऱ्या अधिवेशनात पैसा मिळणार आहे. म्हणून आम्हाला आमच्या पालकाशी भूमिका साजेशी घेणे. आमचा पालक कुठेही आमच्या एखाद्या शब्दावर अपमानित होऊ नये. आमच्या एका शब्दामुळे कुठेतरी आपली शिस्त बेशिस्त होऊ नये ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची ठरलेली आहे. कालपर्यंत अतिशय सुकर असलेला प्रवास आज सकाळी मात्र आज आपल्या पालकांनी सकाळी उठल्यापासून सुरुवात केली. लक्षात घ्या. सगळ्या भेटीगाठी घेतल्या आणि तिथं ठरलं आणि साहेबांना आपलं आंदोलन माननीय अर्थमंत्री महोदयाच्या समोर बसून कॅबिनेट मध्येच करावं लागलं. तिथं त्यांनी आंदोलन कदाचित करण्याची भूमिका घेतली नसती. अनेक मंत्र्यांच्या दबावाला बळी पडले असते आपले पालक, तर आपल्याला मात्र पूर्ण कष्ट या ठिकाणी वायाला गेले असते. आपला पालक आपल्याला पूर्ण न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आला आहे आणि आनंदी तुम्ही सुद्धा झाला. हे तुम्हाला येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसणार आहे. येणारी मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे आणि या बैठकीत हा आपला प्रस्ताव दाखल करण्यासाठी आज योग्य ठिकाणी गेला पण आहे. त्याच्यामुळे तो योग्य सूचित पण येणार आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार. यासाठी माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले पालक विशेषतः कौतुक करावं देवी दुर्गेचं की आपल्या चालक म्हणजे सचिव आपल्यासाठी खूप आग्रही होता. शिक्षण विभागाला कधीच असा सचिव भेटला नाही.
ये भेटे त्याची सहाय्या नंदकुमार म्हणजे पूर्ण वाट लावणारी आलती. पण या ताईसाहेबांचा खरंच सचिव महोदयांचा आग्रह होता, यांना मार्ग 100% मिळालं पाहिजे. दिवस थांबली कशी? एखादी सचिव सेवकाला सांगते हा कागद तिकडे नाही, तिथला कागद इकडं. स्वतः सचिव महोदया तुमच्यासाठी पळत होते आज. साक्षीदार आहे सुशील. हे आजपर्यंत मी स्वतः तरी नाही पाहिलं. सचिव महोदयांचं कौतुक आणि आपल्या मालकांचं पालकांचं कौतुक खरंच आपण केलंच पाहिजे. कुठेतरी आम्हाला नरेश शाह मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अरे साहेब आले, बोलले, काही झालं की नाही. पण कधी कधी आहे ना, आता नेमकी मंत्रिमंडळ बैठक चालू असताना 2-3 आमदार निवड्या मारतात. आपला असं झालं काहीतरी मत होतं असं की कोणी कुणाचं तरी मरत, कुठेतरी आग लागती. हे घरातच आलेलं आहे. हे नेमकं तत्काळच्या जाळीवर आणि ते कुठेतरी डिस्टर्ब झाला तो विषय. आतल्यात काय असेल ते असेल, पण पालकांनी भूमिका सोडलेली नव्हती. ते त्याच्या भूमिकेवर थांबत होते. त्याचं आंदोलन चालू असताना तिथं अनेक प्रतिनिधी गेले होते मीडियाचे, परंतु ज्या वेळेस आपला पालक जिंकला त्यावेळेस त्यांनी प्रतिनिधीशी बोलण्यास टाळलं आणि त्यांनी सांगितलं की आता काळजी करायचं कारण नाही, आपल्या शिक्षकाला आपण न्याय देणार आहोत. फक्त एवढंच आहे की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपर्यंत आपल्याला थांबावं लागणार. त्याच्यामुळे येणारी मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीला आपला विषय जे सुनिश्चित झालेला आहे. आता आपण म्हणाल याच्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक आहे का, तर दूर होणार की शेवट यामुळे सांगत होते की आता आलंच पाहिजे. तुम्ही आलात म्हणून आपले पालक आपल्याला भेटायला आले, तुम्ही आलात म्हणून आपले पालक भेटले, पालक भेटल्यामुळे ऊर्जा मिळाले, ऊर्जेचा वापर पालकांनी अशा लढाईसाठी केला आणि त्या लढाईत आपले पालक जिंकले. अशा अनेक गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी सांगू शकत नाही, परंतु मी तुमचे मनापासून आभार मानतो की पूर्ण वेळ पूर्ण ताकदीने उन्हातानात आपण थांबलात. कोणी म्हणत असेल तुमच्यातला जिंकलो नाही तर खरं सांगतो तुम्ही खूप मोठी लढाई जिंकलेली आहे, कारण तुमचा पालक तुमच्यासाठी लढलेला आहे. यापूर्वी कधी असा पालक भेटला नाही. महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमच्या समोर आमच्या पालकाला काय बोलले होते आम्ही जाणवलं. इतकं अपमानित केलं होतं की त्याच्यानंतर पुन्हा विषयच नाही आली कधी. स्वतःला काय मागायचं ते माग, यांच्यासाठी काही देणार नाही. पुन्हा विषय घेण्याची भूमिका पालकांनी घेतली नाही. या पालकाला तो त्रास झाला, पालक डगमगला नाही. पालक ठाम राहिला की मला शिक्षकाला द्यायचंय, कारण ही शिक्षक आहे जी गुणवत्ता वाढीसाठी राज्यामध्ये भर घालणारी आहे. हे पालकाला माहिती आहे. या पालकांची ठाम भूमिका आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलनाच्या स्वरूपात पुढे आली. आपल्याला पालक न्याय देणार आहे, येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणारच अशी पालकांनी वेळ दिली आहे आणि हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होता. यासाठी आमचा हा लढा शेवटपर्यंत चालूच राहील. जोपर्यंत शासन निर्णयाचा कागद हातात पडत नाही तोपर्यंत शिक्षक समन्वय संघात थांबणार नाही. ही खुंदाट मनाशी बाळगून चालूच राहील. लढाई जिंकली नाही कारण